हाय फ्रेंड्स, इंटिग्रेशन चॅप्टर चालू आहे आपला. इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 स्टार्ट केलेली आहे. एक्सरसाइज 3.1 मधली आपले क्वेश्चन नंबर 3 चालू आहे, ज्यामध्ये आपण अराउंड 6 क्वेश्चन कंप्लीट केले. ओके, आता राहिलेले क्वेश्चन कंप्लीट करून 4-5 एक्झाम्पल बाकी आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 सिंगल आहे, तो कंप्लीट करून आपली एक्सरसाइज 3.1 कंप्लीट होऊन जाईल. तर स्टार्ट करूया. काही कारणामुळे 2-3 क्वेश्चन बाकी होते, ते कंप्लीट करून आपण एक्सरसाइज 3.1 कंप्लीट करूया. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 6th क्वेश्चन लिहितो मी. क्वेश्चन नंबर 3 मधला 6th एक्झाम्पल, दॅट इज I इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस साइन 5x dx. तर सी ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व्ह केलं होतं. कसं? सी हा साइन 5x आहे ना, तर आपण अगोदरचं जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं ते कसं होतं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस साइन 2x होतं. हे टाईप एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. हे एक्झाम्पल आणि वरचं एक्झाम्पल सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. फक्त अँगल चेंज तो पण कसा मी चेंज आपल्याला मॉडिफाय करतात ते पण सांगतो. पण ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं होतं. 1 ला रिप्लेस केलं होतं आयडेंटिटीना, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आपण 1 ला रिप्लेस केलं होतं. आणि इथे आपण कॉस 2 चा फॉर्म्युला यूज केला होता, जेणेकरून आपल्याला ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला जनरेट झाला होता, आणि तो आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल करून आपण फायनल इंटिग्रेशन घेतलं होतं. तेच आपल्याला इथे करायचं आहे. सी पण आपल्याला हे साइन 5x चा फॉर्म्युला डायरेक्ट नाहीये, तर आपल्याला फॉर्म्युला कसा आहे ना, सी आपल्याला साइन 2x चा फॉर्म्युला आहे. साइन 2x इज इक्वल टू काय, 2 साइन x कॉस x आहे. हा फॉर्म्युला आपल्याकडे, बरोबर ना. 2 साइन x कॉस x आहे. तर इथे साइन 5x आहे. हा काय असतो, हा 2 असला तर इथे अँगल काय असतो, पुढच्या याच्यामध्ये हाफ असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सी साइन 4x असेल, साइन 4x असेल तर इज इक्वल टू काय बनेल, 2 साइन 2x कॉस 2x बनेल. म्हणजे हा 4 अँगल इथे 2 आणि 2 बनेल. डिवाइड बाय 2 करावं लागतं. सिंपल आहे, डिवाइड बाय 2 केला आपण त्याला. इथे 4/2 हा डिवाइड होतो, त्यामुळे 2 1 2 2 4 इथे 2 आन्सर येतो. समजा इथे साइन 6x असेल तर इथे काय बनेल, 2 साइन 6x बाय 6 डिवाइडेड बाय 2 काय बनतं, 3x कॉस 3x बनेल. हे नंबर 2 4 6 हे 2 ने डिवाइड होतात, त्यामुळे आपल्याला इथे डायरेक्ट 3x आपण ज्या डिवाइड नंबर करतो आपण ते नंबर भेटतात. पण जर समजा अँगल 5x असेल, ओके, इवन ऑड असेल, तर समजा साइन 5x असेल तर कसं आहे ना, दॅट इज 2 साइन 5x डिवाइडेड बाय 2 कॉस 5x डिवाइडेड बाय 2. कारण की 5 हा 2 ने डिवाइड होत नाही, त्यामुळे आपण डिव्हिजन तसंच ठेवलं. अंडरस्टूड. तेच हे 5 साइन 5x ला आपण रिप्लेस करू ह्या म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार. आता साइन 5x तर सॉल्व्ह झालं. आता 1 ला रिप्लेस कसं करणार, आयडेंटिटी काय आपली, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 अशी आयडेंटिटी. पण अँगल काय आहे, 5x आहे, त्यामुळं अँगल इथे काय आहे, 1 आहे, त्यामुळे आपण 5x ला टाकू, डज नॉट मॅटर. कारण की आयडेंटिटी आहे, कॉस 6x स्क्वेअर घ्या किंवा 5x स्क्वेअर घ्या, का काही घ्या, डज नॉट मॅटर. आयडेंटिटी काय, स्क्वेअर प्लस इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, कॉस 5x बाय 2 कॉस स्क्वेअर 5x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर 5x बाय 2 इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे. ओके, ही आयडेंटिटी यूज करून आपण हे एक्झाम्पल 1 ला रिप्लेस करूया. 1 ला ह्या टर्म मध्ये रिप्लेस करूया आणि साइन 5x ला ह्या टर्म मध्ये रिप्लेस करूया. तर एक्झाम्पल कसं बनेल, सी दॅट इज I इज इक्वल टू रूट ऑफ 1 ला काय करणार, दॅट इज कॉस स्क्वेअर 5x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर 5x बाय 2 प्लस साइन 5x ला काय रिप्लेस करणार, दॅट इज 2 इंटू साइन 5x बाय 2 कॉस 5x बाय 2 आणि dx. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं. आता मी हे टर्म रब करतो. तर आपला हे कम्प्लीट फॉर्म्युला म्हणला, फॉर्म्युला कोणता म्हणला, दॅट इज ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस
2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला बनला आपला, बरोबर ना. यातमध्ये माझी ही ए टर्म आहे. आता आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. इज इक्वल टू आय इज इक्वल टू रूट ऑफ इंटिग्रेशन रूट ऑफ हे काय म्हटलं माझं कॉस स्क्वेअर ना, कॉस स्क्वेअर 5x बाय 2 प्लस हे 2 टर्म 2 इंटू साइन 5x बाय 2 कॉस 5x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर 5x बाय 2 dx. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 5x बाय 2 a प्लस बी द होल स्क्वेअर. ए काय आणि हा ए हा बी 5x बाय 2 प्लस कॉस हे रूटमध्ये दॅट इज कॉस 5x बाय 2 दॅट इज साइन 5x बाय 2 द होल स्क्वेअर. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. ओके, तर हे काय म्हणलं दॅट इज इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर दॅट इज कॉस 5x बाय 2 प्लस साइन 5x बाय 2 dx. इंटिग्रेशन स्प्लिट करा दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस 5x बाय 2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन 5x बाय 2 5x बाय 2 अँगलला 2 द्या dx. ओके, चलो सिम्प्लिफाय केल्यानंतर हे इंटिग्रेशन होता बघा, नीट बी केअरफुल. सी कॉस इंटिग्रेशन ऑफ कॉस 5 इंटिग्रेशन ऑफ कॉसचं काय दॅट इज साइन एक्स आहे, पण अँगल 5x बाय 2 आहे ना. दॅटफॉर इंटिग्रेशन ऑफ कॉस 5x बाय 2 अँगल 5 बाय 2 आहे. तर ज्यावेळेस आपण कंपोजिट फंक्शन असेल तर त्यावेळेस काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो आणि डिवाइड बाय करतो इंटिग्रेशनमध्ये. तर हे काय बनेल इज इक्वल टू साइन 5x बाय 2 डिवायडेड बाय 5 बाय 2. ओके, आणि हे कंपोजिट अँगल म्हणजे ह्या 5x बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 5 बाय 2 येतं आणि 5 बाय 2 हे डेरिव्हेटिव्हमध्ये आपण मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशनमध्ये डिवाइड करतो. तर डिवाइड बाय 5 बाय 2 हे माझं सिम्प्लिफिकेशन. तर याला सेम साईनचं पण तसंच येणार. मग फायनल आन्सर लिहितो दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन घेऊ दॅट इज कॉस म्हटलं तर साइन कॉसचं इंटिग्रेशन काय साइन 5x बाय 2 आणि कंपोजिट अँगल काय 5 बाय 2. इंटिग्रेशन ऑफ साइन काय मायनस कॉस 5x बाय 2 अपॉन कंपोजिट अँगल काय दॅट इज 5 बाय 2 आहे प्लस सी. याचा डेरिव्हेटिव्ह इथे प्लस आहे पण इंटिग्रेशन ऑफ साइन काय मायनस कॉस आहे. चलो थोडं सिम्प्लिफाय करूया दॅट इज इक्वल टू 5 बाय 2 डायरेक्ट कॉमन घेऊया 5 बाय 2 सी 1 अपॉन 5 बाय 2 आहे ना, तर हे 2 वर जाईल म्हणजे काय बनेल 2 बाय 5 बनेल. दोघांमधून 2 बाय 5 कॉमन घेतो 2 बाय 5 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं दॅट इज साइन 5x बाय 2 मायनस कॉस 5x बाय 2 प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो हे झालं 6th आन्सर. चलो क्वेश्चन 6 झाला. चलो 7th क्वेश्चन. that is I is equal to integration of cos square x dx. ओके, चल बघा आता सी आता हे इंटिग्रेशन मध्ये एक कॉस स्क्वेअर आहे, तर कॉस स्क्वेअर तुम्ही एक्स रेस टू एनच्या फॉर्मला तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं नाही, ते चुकीचं आहे. याला फॉर एक्झाम्पल जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतो तर कॉस स्क्वेअर असेल कॉस क्यूब असेल तर त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय, पण इंटिग्रेशन मध्ये नाही. ओके, एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं नाही, म्हणजे हे कॉस क्यूब बनेल डिनॉमिनेटर डिवाइड बाय 3 करून त्यानं आपला आन्सर चुकीचं आहे. ती पद्धत दिस इज नॉट द करेक्ट मेथड. तर करेक्ट मेथड काय आहे की हे कोणत्या फॉर्म्युला किंवा याच्यामध्ये काय रिप्लेसमेंट काय आयडेंटिटी काय हे रिप्लेस करून आपण इंटिग्रेशन घ्यायचं, लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. हा आता कॉस स्क्वेअरचं माझ्या मनात आलं की आपण कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला एक तर आयडेंटिटी यूज करून किंवा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे का हे चेक करा. आता समजा मी जर आयडेंटिटी घेतली, आयडेंटिटी काय माझी कॉस स्क्वेअर एक्स
कॉस स्क्वेअर कोणत्या याच्यामध्ये आयडेंटिटीमध्ये एक येतो, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. तर कॉस स्क्वेअरला समजा मी रिप्लेस केलं, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे, पण परत इथे 1 मायनस साइन स्क्वेअर आलं, मग मला 1 मायनस साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेता येत नाही, त्यामुळं ही आयडेंटिटी यूज करून मला कॉस स्क्वेअरला रिप्लेस करता येणार नाही. तर सेकंड काय आहे, कॉस स्क्वेअर कुठे येतो, कॉस 2च्या फॉर्म्युला येतो मध्ये येतो. कॉस 2चा फॉर्म्युला काय, दॅट इज कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 आहे, बरोबर आहे ना, 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 आहे. पण आपल्याला कॉस स्क्वेअरच पाहिजे, मग बाकीचे टर्म थोड्याशा सिम्प्लिफाय करू, हे -1 आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, हे काय बनेल, दॅट इज 1 प्लस कॉस 2x बरोबर इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स राहिलं, हे 2 इकडे पाहिजे नाही आपल्याला, डिवाइड करून टाका, दॅट इज 1 प्लस कॉस 2x डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सला ह्या टर्ममध्ये रिप्लेस करा, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस 2x बाय 2 डिवायडेड बाय 2 दॅट इज dx. आणि कुठून आला त्यासाठी पण आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा, कारण जो आन्सर चेक करतो त्याला पण कळायला पाहिजे की आपण हे 1 प्लस कॉस 2 कसं रिप्लेस केलं, दॅट इज कसं रिप्लेस केलं, कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 या फॉर्म्युलानं आपण यूज केला. ओके, 1 प्लस कॉस 2चं इंटिग्रेशन कसं येणार ते आता 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2, 1/2 आहे, 1/2 याला हा 2 1/2 बाहेर घ्या, दॅट इज 1/2 बाहेर घेतल्यानंतर राहिलं काय, 1 प्लस कॉस 2x dx राहिलं. ओके, हे ब्रॅकेटमध्ये टाका, कारण की 1/2 हे कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx बनला. ओके, सेपरेट घेतले मी टर्म्सला. आता इंटिग्रेशन ऑफ 1/2 बाजूला ठेवा, 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 काय, दॅट इज x प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x काय येतं, इंटिग्रेशन ऑफ कॉस काय येतं मायनस प्लस साइन एक्स, दॅट इज साइन 2x राहिला. पण इथे काय आहे, कंपोजिट फंक्शन 2 आहे, तर 2 ला डिवाइड करा, मल्टिप्लाय नाही, डेरिव्हेटिव्ह घेऊन 2x चा डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याला डिवाइड करा, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 आणि त्याला डिवाइड बाय 2. आता सी आता ब्रॅकेटमध्ये त्याला कंप्लीट ब्रॅकेट ओपन करा, दॅट इज 1/2 याला पण मल्टिप्लाय होईल, दॅट इज फायनल आन्सर बनेल माझं I इज इक्वल टू x बाय 2 प्लस साइन 2x अपॉन 2 टू जा 4 दॅन प्लस c. हे झालं माझं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 8. चलो क्वेश्चन नंबर 8 लास्ट एक्झाम्पल सॉल्व करू, याच्यामध्ये 7 झाला. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 बघा, सेम, that is integration of 2 upon root x minus root of x plus 3 dx आहे. आता जर व्यवस्थित बघितलं तर सी रूट एक्स आहे, ही कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये पण येत नाहीये. ओके, ही तर क्लिअर झालं. रूट एक्स डायरेक्ट या डिनॉमिनेटरला स्प्लिट पण करता येणार नाही, तर अशा टायमाला रॅशनलायझेशनचा यूज करायचा, म्हणजेच कॉन्जुगेटना मल्टिप्लाय करा, तर आन्सर आपला सिम्प्लिफाय येतो. कारण की आपण नंतर फॉर्म्युला यूज करू शकतो, दॅट इज ए प्लस बी ए मायनस बी, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, आणि आपल्या टर्म्स सिम्प्लिफाय होईल. कसं देखूया आपण, सी दॅट इज I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन रूट एक्स मायनस 12. तर काय म्हटलं मी, इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन याला रॅशनलायझेशन करा, दॅट इज रूट एक्स मायनस रूट ऑफ एक्स प्लस 3 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस 3 अपॉन रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस 3 dx. रॅशनलायझेशन मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे मायनस आहे, इथं प्लसनं आपण मल्टिप्लाय करायचं, ही ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला बनतो. therefore इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू ही कंप्लीट टर्म लिहा, दॅट इज रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स प्लस 3
ब्रॅकेट क्लोज, हे बनलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर एक्स बनेल, रूट एक्सचा स्क्वेअर एक्स बनेल, मायनस ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 लिहा. इथे ब्रॅकेट कंपल्सरी टाका कारण की ही ब्रॅकेट ओपन केल्यानंतर ही साईन मायनस बनेल. ओके, जर ब्रॅकेट टाकलं नाही तर ही प्लस राहिली तर आन्सर चुकणार. तर चलो नेक्स्ट इज इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू रूट एक्स प्लस 3 अपॉन एक्स कॅन्सल झालं, राहिलं इथं फक्त हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय बनलं, हे एक्स मायनस 3 एक्स कॅन्सल झालं, -3 राहिलं. दॅट इज -3 मी 2 आणि -3 कॉमन घेतो, दॅट इज -3 आणि 2 म्हणजे -2/3 बनेल. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ राहिलं इथं ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस 3 dx. ओके, आता -2/3 या दोन्ही पण टर्मला मल्टिप्लायमध्ये दॅट इज इक्वल टू -2/3 ब्रॅकेट टाकलं मोठं, दॅट इज इंटिग्रेशन दोन्ही पण टर्मला आपण अप्लाय करू. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस 3 dx. या टाईपचं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. रूट एक्सला कसं लिहितो 1/2 आणि याला पण रूट एक्सला 1/2 यूज करून x⁻² यांचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. मग हे कसं बनणार, -2/3 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स काय बनणार, पहिलं आपण रूट एक्सला दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/2 लिहू, रूट एक्सला x⁻² लिहू. ओके, dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x प्लस 3 ला 1/2 लिहू. ओके, dx ब्रॅकेट क्लोज, दॅट इज -2/3 इंटिग्रेशन ऑफ रेस टू, म्हणजे आपण आता इंटिग्रेशन घेऊ शकतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x⁻² म्हणजे हा फॉर्म झाला, दॅट इज x⁻n इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1, दॅट इज x⁻1/2 + 1 अपॉन 1/2 + 1 प्लस x⁻3 दॅट इज 1/2 + 1 अपॉन 1/2 + 1 ब्रॅकेट क्लोज प्लस c, कारण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. दॅट इज आता थोडं सिम्प्लिफाय करू 1/2 याला, दॅट इज -2/3 ब्रॅकेटमध्ये x⁻1/2 + 1 दॅट इज 3/2 अपॉन 3/2 प्लस x प्लस 3 दॅट इज 3/2 अपॉन 3/2 प्लस c. ठीक आहे, -2/3 देन x⁻1/2 3/2 कॉमन घेऊया, दॅट इज मल्टिप्लाइड बाय 3/2चं काय बनेल 2/3 दॅट इज 2/3 बनेल, आणि ब्रॅकेटमध्ये दॅट इज x⁻3/2 प्लस x प्लस 3/2 प्लस c. देन हे 3 मल्टिप्लाय करा, 2 × 2 = 4 -4/9 ब्रॅकेटमध्ये x⁻3/2 प्लस x प्लस 3/2 प्लस c. दिस इज द फायनल आन्सर. ओके, दिस इज द फायनल आन्सर. क्लियर? हे क्वेश्चन नंबर सी ना, क्वेश्चन नंबर 3 आता कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 4 ते त्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे, ते पण कंप्लीट करून आपण एक्सरसाइज 3.1 कंप्लीट झाली. चलो 4th एक्झाम्पल लिहितो मी. f dash of x is equal to x minus 3/x⁻³ f dash of f of 1 is equal to 1/2. find f of x. बरोबर. सी एक्झाम्पल खूप इझी आहे, पहिले समजून घ्या. सी एखादं आपण फंक्शनचं जर आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, समजा f of x फंक्शन आहे आपलं, हां त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला त्याला बनतो f dash of x. क्लिअर आहे? पण जर आपण f dash of x जर इंटिग्रेशन घेतलं तर ते काय बनतं मला, दॅट इज ओरिजिनल फंक्शन. अपोजिट ना, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अपोजिट आहे. काय फंक्शन f of x असलं तर आपण जर एखादा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते बनतं f dash of x, आणि ह्या f dash of x चं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला हे बनतं, आपल्याला f of x फंक्शन भेटतं.
तसंच आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. एफ डॅश ऑफ एक्स दिलेलं आहे, म्हणजे आपण एफ डॅश ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड मिळेल आपल्याला, आणि तेच फाइंड करायला सांगितलं आपल्या क्वेश्चनमध्ये. तर आपण काय करणार, ह्या एफ डॅश ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्स भेटेल, म्हणजे फंक्शन भेटेल. तर म्हणजेच काय येणार, दॅट इज आय इज इक्वल टू फंक्शन काय येणार, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 3 बाय एक्स क्यूबचा इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला एफ ऑफ एक्स भेटणार. याचं इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन कसं करणार, दॅट इज एक्स डी एक्स, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन स्प्लिट करतो, दॅट इज ही खूप इझी इंटिग्रेशन आहे. therefore इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स क्यूबचा डी एक्स. कसं इंटिग्रेशन करणार, दॅट इज एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज एक्स प्लस 1 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 एन रेस टू एन, एक्स रेस टू एन मायनस 3 इंटू, याला इंटिग्रेशन करू, ठीक आहे. थोडंसं लास्ट स्टेपला पण इंटिग्रेशन करू, याला थोडं सिम्प्लिफाय करू, दॅट इज एक्स रेस टू -3 बनेल, डी एक्स बनेल. therefore इंटिग्रेशन एक्स रेस टू काय बनेल, याचा इंटिग्रेशन ऑफ एक्सचं काय बनेल, दॅट इज एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 इज इक्वल टू -3, -3 कॉमन घेतलं होतं ना आपण, -3 एक्स रेस टू -3 प्लस 1 अपॉन -3 प्लस 1 प्लस c, that is x raised to 2 upon 2 minus 3, that is x raised to -2 upon -3 plus 1, that is -2 plus c, minus c plus बनेल, that is x raised to 2 upon 2 plus 3 by 2, then x raised to -2 a multiplied by 1 upon x square plus c. हे फंक्शन भेटलं मला, f of x भेटलं. क्लिअर, f of x भेटलं. आता मला काय दिलेलं आहे, सी, आता मला फंक्शन एफ ऑफ एक्स भेटलं. आता फंक्शन मला दिलेलं आहे एफ ऑफ 1 दिलेलं आहे, म्हणजे जिथे एक्स असेल तिथे त्याचं व्हॅल्यू मला 11/2 येते. म्हणजे एफ ऑफ एक्सचं फंक्शन काय माझं, दॅट इज एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 3/2 इंटू 1/x² प्लस सी. जिथे एक्स असेल तिथं मी 1 ठेवणार, म्हणजे एफ ऑफ 1चं व्हॅल्यू काय भेटते मला, इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस 3 इंटू हे काय बनेल माझं 2x रेस टू 1चा स्क्वेअर प्लस सी. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1/2 प्लस 3/2 प्लस सी. एफ ऑफ 1 इज इक्वल टू, ॲड करायला किती बनेल माझं, डिनॉमिनेटर कॉमन आहे, दॅट इज 4/2 प्लस सी. therefore एफ ऑफ 1 इज इक्वल टू 4/2, 2 1 2 2 प्लस सी. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय भेटली मला, (4/2 प्लस 1) ही भेटली. ओके, आता पण एफ ऑफ 1, ओके, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली, दॅट इज 11/2. मग ही व्हॅल्यू जर ठेवा, दॅट इज 11/2 इज इक्वल टू 2 प्लस सी. का बरं, कारण की मला हे सी ची व्हॅल्यू फाइंड करायची, तरच मला एफ ऑफ एक्स कम्प्लीट फंक्शन भेटेल. सी ची व्हॅल्यू फाइंड करायची मला, इथे सी ची व्हॅल्यू कशी भेटणार, मग मी एफ ऑफ 1 मला ऑलरेडी दिले 11/2 इथे ठेवला मी. ओके, तर मग काय करतो, याला इकडे घेतल्यानंतर तो मायनस बनेल. इथेच 4/2 आहे, 4/2 ला आपण डिवाइड केलं तर त्याला डिवाइड न करता हे 4/2 तसंच ठेवतो, दॅट इज 4/2 प्लस सी, कारण की मग आपल्याला मायनस करायला सोपं जाईल. दॅट इज 4/2 मायनस याच्यानंतर 11/2 मायनस 4/2 इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू. आता मायनस करा डायरेक्टच, 11 मायनस 4 दॅट इज 7/2, म्हणजे माझं भेटेल 7/2 इज इक्वल टू सी. सी ची व्हॅल्यू भेटली मला 7/2, सी इज इक्वल टू 7/2. सी भेटलं. फंक्शन काय माझं एफ ऑफ एक्स काय इथे हे वाला, therefore फायनल फंक्शन काय भेटेल, therefore एफ ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू लिहा मग, therefore x² अपॉन 2 प्लस 3/2 x² प्लस 7 सी ची व्हॅल्यू काय आली 7/2. हे माझं फायनल एफ ऑफ एक्स, हे माझं फायनल एफ ऑफ एक्स. फायनल एफ ऑफ एक्स म्हटलं तर हे फायनल माझं एफ ऑफ एक्स. खूप इझी एक्झाम्पल होतं, फक्त अंडरस्टँडिंग केलं तर समजलं तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इथेच आपली एक्सरसाइज 3.1 कम्प्लीट झाली आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून
3.2 स्टार्ट करू. त्याच्या अगोदर थोडेसे बेसिक कन्सेप्ट बघू 3.2चे. थँक्यू.